नमस्कार. बदलापूर व्हॉइस न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. एक धक्कादायक प्रकार बदलापूर शहरामध्ये घडलेला आहे. बहिणीला का त्रास देतो असं विचारायला गेलेल्या इसमाला जे आहे ते मारण्यात आलेला आहे. त्याच्या हातावरती धारदार शस्त्राने जे आहे ते हल्ला करण्यात आलेला आहे आणि रमेशवाडी परिसरातील भगवती हॉस्पिटलमध्ये आता त्या इसमाला आणण्यात आलेला आहे. आणि आपल्या भाऊजीला बहिणीला का त्रास देतो विचारायला गेलेल्या मेवण्याला आपण जर पाहिलं तर धारदार शस्त्राने मारण्यात आलेला आहे, हल्ला करण्यात आलेला आहे. आणि या घटनेनंतर आपण जर पाहिलं तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांमध्ये एक भीतीचं वातावरण आहे. काल रात्री बदलापूर गावात हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे आणि त्याच्यानंतर तात्काळ त्यांच्या कुटुंबियांनी त्या व्यक्तीला जे आहे ते आता भगवती रुग्णालयामध्ये आणलेलं आहे. आणि समोर जी आपण रिक्षा पाहतोय त्या रिक्षामध्ये संपूर्ण रक्त सांडलेलं आहे. त्या रिक्षामध्ये रक्तबंबाळ अवस्थेमध्ये त्या व्यक्तीला आता बदलापूरच्या भगवती रुग्णालयामध्ये आणण्यात आलेलं आहे. कुटुंबियांमध्ये एक भीतीचं वातावरण आहे. काय नेमकं घडलेलं आहे आपण जाणून घेणार आहोत. जी ताई त्याच्या भावाला मारण्यात आलेलं आहे ती ताई आपल्यासोबत जोडलेली आहेत. त्या ताईशी संवाद साधून नेमकं काय घडलेलं आहे आपण त्यांच्याशीच बोलून जाणून घेऊयात. एक प्रकार घडलेला आहे, काय सांगाल नेमकं कशावरून हे जीवघेणा वार करण्यात आलेला आहे आणि तुमच्याच पतीच्या माध्यमातून हा वार करण्यात आला का? काय कारण होतं तुमच्या वादाचं? माझं नाव मोहिनी हेमंत सपकाळ. माझं लग्न 2011 मध्ये झालंय. आज 14-15 वर्ष आले. माझा नवरा मला एवढा मारतो जोडतो, मी सगळं सहन करत आली. का तर मला तो धमकी देत होता का तुझ्या भावांना मारीन, तुझ्या वडिलांना मारीन, तुझी पूर्ण फॅमिली संपवून टाकीन. नेहमी मला असं धमकवायचं. म्हणून मी कधी त्याला सोडून जायचा प्रयत्न पण करत नव्हती. का ते सोडून गेली तर तो स्वतःला मारण्याचा प्रयत्न करायचा आणि माझ्या भावांना बोलायचा तुझ्या भावांना फसवीन मी. कधी रेल्वे खाली जा, कधी पास घ्या, असं मला धमकवायचा की मला सोडून जाऊ नको कधी. आणि काल एवढा पिण्याच्या नशेमध्ये त्यांनी घरी माझ्याशी तमाशा घातला आणि माझ्या भावाला एक कॉल केला फक्त आणि फक्त बोलवलं घरात आणि दरवाजा उघडला नाही तर भाऊ असा घरात नाही घुसला तर त्यांनी चाकूचा असा वार केला का माझ्या भावाची पूर्ण हाताला पूर्ण हे असं एवढं लागलंय ना तर पूर्ण रक्तबंबाळ झालंय सगळं. मग मी मला जेवढं त्रास होईल तेवढा मी सहन करत होती. माझ्या पोरांना उदे मला उदे मी सगळं सहन करत होती. पण माझ्या भावाला आज मारण्याचा प्रयत्न केला. मग मी कुठपर्यंत सहन करू? मला नाही पण माझ्या भावाला तर न्याय मिळाला पाहिजे. सांगा तुम्ही मी काय करू? मला तुम्ही न्याय द्या मिळून, बस एवढाच पाहिजे आणि त्याला शिक्षा झालीच पाहिजे. माझी एवढीच इच्छा आहे तर तुम्ही मला एवढं फक्त न्याय मिळून द्या. अर्थात आपण एकदम हा जीवघेणा हल्ला आहे. दादा फोन आला होता? हो, मलाच फोन आला होता. कितीच्या दरम्यान? 10:33 मला फोन आला होता माझ्या भाऊजींचा, हेमंत आनंद सपकाळ इसमाचा. मी त्यांचा मेवणा आहे आणि त्यांनी मला फोन केला. घरी माझ्या बहिणीला बोलायला सांगितलं घरी आणि लगेच कट केला. तर मी घरी गेलो तर दरवाजामध्येच लगेच त्यांनी त्यांच्या हातामध्ये क्रॉस, माझा छोटा भाऊ होता ज्याच्यावर जे वार केले ना हातावरती, त्याचं नाव कुमार विजय मुसळे त्याचा आणि मी अमर विजय मुसळे, त्याचा माझा छोटा भाऊ त्याच्यावर वार केला त्यांनी. तर त्याचं हे बघा, तुम्हाला हे पण दाखवतो, हे फोटो आहे त्याचा बघा. त्याचं आता ऑपरेशन पण चालू आहे आणि पोलिसांनी पण ती कुठली MHD केली पण अजूनपर्यंत कुठली अशी हे केली नाही, ऍक्शन घेतलेली नाहीये. ही धमकी आणि हे वाद या पूर्वीपासून सुरू होते? हा, हे माझ्या बहिणीला तो टॉर्चर करायचा. पण आम्ही कधी बोललो बहिणीचा संसार आपल्याला पोलीस केस करून या गोष्टी करायच्या नव्हत्या कधी. कारण का आपण बोललो बहिणीचा संसार कधी उद्ध्वस्त करायचा नाही आपल्याला. तिचा कारण होतं का त्रास द्यायचं? दारू पिऊन काही नाही, फक्त एकच मागणी करायचं का माझ्या बहिणीला बोलायचा का तुझी प्रॉपर्टी म्हणजे तुझ्या वडिलांची जी प्रॉपर्टी ती माझ्या नाव करायला सांग, मला पैसे द्यायला सांग बहिणीला, तिला मारझोड करायचा, पैसे घेऊन ये असं तिला बोलायचा. पण तरी आम्ही त्या गोष्टी सर्व सहन केल्या का चला बोललो बहिणीचा संसार आहे, त्या गोष्टी केल्या. पण आज उद्या तो सुधरेल या भाषेत आम्ही हे केला. पण काल त्यांनी बोलवलं, आम्ही गेलो, आम्हालाही नकलत काय, आम्हाला वाटलं काय होणार नाही असं आम्ही गेलो. पण त्यांनी ते तयारीतच होतं. त्यांनी भावाचं असं वार केलंय का डायरेक्ट हाताचे 2 हे झाले बघा असं विषय. तर आमचे एकच आहे. तर माझी एकच इच्छा आहे का माझ्या बहिणीलाही न्याय मिळावा आणि माझ्या भावावर ज्यांनी वार केलंय त्याला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी, बस एवढं. आणि जरी आज ते शिक्षा जर त्यांना झाली नाही तर ते उद्या आम्हाला त्रास देणार. गेल्या अनेक वर्षांपासून हा जो काही प्रकार आहे तो सुरू होता. तुम्ही म्हणता जमिनीची मागणी, जसं दादांनी सांगितलं, या संदर्भात तुम्ही पोलीस स्थानकात तक्रार केली होती? मी सांगते ना, जोपर्यंत मला त्रास होत होता, मला मार जोड होती किंवा माझ्या मुलांना काय होला तर मी सगळं सहन करत होती. ठीक आहे, मला मारू दे, जोडू दे, जाऊ द्या. पण काल असं म्हणजे त्यांनी माझ्या भावावरती जो हल्ला केलाय ना ते मी नाही सहन करू शकत. मी काल ज्या अवस्थेत होती ना ते बघू पण शकत नव्हती. मी पूर्ण रक्तात भरलेली होती. एवढी माझी हालत बेकार होती. माझे कपडे बघितले असते ना तुम्ही विश्वास नाही करू शकत, एवढे कपडे माझे रक्तात भरलेले होते. मी कोणत्या त्या नवऱ्याबरोबर राहू असल्या.
किती अजून सहन करू त्याला? आज 15 वर्ष झाले त्यावर राहते मी. मला पोरगी आहे 14 वर्षाची. पण मी माझ्या घरच्यांना नेहमीच धमकी देत होतो. तुझ्या भावांच्या पोरांना सुद्धा मारेन असं पण बोलतो. मग लहान मुलांपासून तुम्ही असा विचार करताय? मग कधी तुमचं काय ऐकलं नाही? सगळं सहन करते ना. मग काल काहीच नाही, काय माहितीच नाही. आता घरी तर नाहीयेत, पण कुठं गेले ते माहिती नाही मला. आता तुमच्याशी काय नंतर संपर्क? नाही, मी संपर्क ठेवलाच नाही. मी तिथून जशी निघाली भावाला घेऊन, एवढा रक्त बंबालतो होता, त्याला आम्ही दवाखान्यात घेऊन निघालो. तिथून तो गायबच झाला. कुठे गेला आम्हाला काय माहितीच नाही. काय मागणी असणार आहे पोलीस प्रशासनाकडे तुमची? मागणी म्हणजे अशी आहे की त्याला शोधून त्याला अशी शिक्षा द्या की त्यांनी माझ्या भावांना किंवा माझ्या घरच्यांना काय शिक्षा झाली नाही पाहिजे. त्याला जन्मठेप झालीच पाहिजे, कारण आम्हाला धोका आहे. कारण आरोपीला शिक्षा ही झालीच पाहिजे. आम्ही हे म्हणतोय, बहिणीला पण आमचा न्याय मिळायला पाहिजे. आला सुटून परत तो त्याचा तो बदला घेऊ शकतो किंवा आमच्यावर परत कारण भावांचा जायचा तो रोड तोच पडतोय. कधी तो सुटून आला, उद्या कधी परत त्यांनी वार केलं तर हे शेवटी जीव घेण्यात चाललाय. त्याला पण 2 मुलं आहेत, त्याची 2 मुलं, असं होतंय ना. मग हे नको म्हटले गाऊन वगैरे ते आम्ही एवढं माझे कपडे हे कालचे, हे कपडे असे कपडे एवढे किती लागले म्हणजे तुम्ही बघा ना. मग जीवच घ्यायचा होता ना याचा अर्थ. एक प्रकारे आणि त्याचं जीवन घ्यायचा तो जो त्यांनी जो हल्ला केला तो माझ्यावरती केला होता. माझ्या भावाने तो हातमध्ये टाकला. ते यांच्या मानव असं जर त्यांनी हातमध्ये टाकले तर माझ्या डोक्यावरती तो वार झाला असता. म्हणजे कशाच्या साह्याने तो वार केलाय म्हणजे एवढा? मोठा चाकू होता, कोयत्यासारखा मोठा चाकू होता तो. तुमच्या भावाची प्रकृती कशी आहे? तर ते आता ते ऑपरेशन थिएटर मध्ये नेले, जेव्हा बाहेर आणतील तेव्हाच आम्हाला झाला ना समजेल. एक प्रकार तो हातामध्ये आदू झाला. त्याला पण 2 मुलं आहेत. माझ्या मुलं त्याचं पण आयुष्याचं काय झालं? आमची मागणी एकच आहे का त्याला कठोरातली कठोर शिक्षा म्हणजे जन्मठेप झाली तरच, नाहीतर तो पुन्हा बाहेर आला ना तर आम्हाला त्रास देईल. काम काय नाही, फक्त वडिलांची प्रॉपर्टी विकायची आणि मजा मारायची, बस. बाकी काही नाही. स्वतःने 1 रुपया पण कमवलाय का विचार नाव काय? माझ्या. त्यांचं नाव आहे हेमंत आनंद सपकाल. त्यांना पप्या म्हणून ओळखतात बदलापूरमध्ये सर्व. धक्कादायक प्रकार जो आहे तो बदलापूर शहरामध्ये घडलेला आहे. संपूर्ण कुटुंबियांसोबत आपण संवाद साधलेला आहे. हेमंत सपकाळ या आरोपीकडनं आपण जर पाहिलं तर हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे. आणि बहिणीला का त्रास देतो हे विचारण्यासाठी गेलेल्या भावावरती हा वार करण्यात आलेला आहे. आणि या घटनेनंतर आपण जर पाहिलं तर त्या कुटुंबियांवरती एक दुःखाचा डोंगर जो आहे तो उडावलेला आहे. आणि या घटनेनंतर कुठेतरी असंतोष करणारी ही घटना आहे. आणि या संपूर्ण कुटुंबियांवरती दुःखाचा डोंगर आहे. काल सायंकाळी हा संपूर्ण प्रकार बदलापूर गावामध्ये घडलेला. रिक्षाच्या माध्यमातून या ताईच्या भावावरती जो हल्ला झाला त्यांना भगवती हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलेला आहे. आणि आता त्यांच्यावरती ऑपरेशन थिएटरमध्ये उपचार सुरू आहे. बदलापूर शहरातल्या अशाच घडामोडी पाहण्यासाठी आताच बदलापूर वॉइसला फॉलो करा.